आमच्या भीमा पाटस कारखाना अडचणीत होता, म्हणजे राहुल कुलांचा, त्यांनाही सगळे मदत केली. आता ते निराणी यांना दिलाय, आता तो चांगला चालायला लागलेला आहे. माझा त्या अशोक पवारला माझ्या भावकीला तो कारखाना चालवता आला नाही. त्याला आता कसं सांगायचं की मी कमी पडलो, ते आता माझ्या नावावर ढकलतोय की अजित पवारांनी कारखाना बंद पाडला. अरे तुझ्या अंगात नाही दमन, काय माझं नाव घेतो मी कारखाना बंद पाडला. आता इथं भीमाशंकर कारखाना कसा चाललाय का नाही जोरात. दिलीप वळसे पाटील नंबर 1चा कारखाना चालवत आहेत. ती पराग कारखाना खाजगी, ती कसा चांगला चाललाय. आणि तुम्ही मला माझी नावं घेता शहाण्यांनो. आणि घोडगंगा बंद पडला, मग व्यंकटेश कृपा कस काय चालला. जरा विचार करा डोक्याने. मी खरं बोलतो, राग येईल एक वेळ तुम्हाला, पण मला कुणी खोट्यात पाडलं तर मी नाही सहन करणार. मी कोणाचा 5 पैशाचा मिंदा नाही आहे, चहाचा मिंदा नाही आहे. आणि हे शहाणा सांगतोय मग याचा स्वतःचा घरचा कारखाना चांगला चालतोय, मग ती कसा बंद नाही पाडला. मग अजित पवार बंद पाडतो तर मग अजित पवारने तुझा का बंद नाही पाडला. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. शेतकऱ्याचा बंद पाडला, काही पण बोलतात. मित्रांनो, यांच्याकडे आता मुद्दे राहिलेले नाही आहेत. काही थातूर मातूर सांगतात, काही खोटे आरोप करतात. आमच्या मागासवर्गीयांना सांगतात संविधान बदलणार आहे, घटना बदलणार आहे. साफ खोटं आहे. काही संविधान बदलणार नाही, घटना बदलणार नाही. संविधान चांगलं आहे, घटना चांगली आहे. आमच्या मुस्लिम समाजाला सांगतात आता तुम्हाला सगळ्यांना एकत्र करणार आणि पाकिस्तानला पाठवणार. कोण पाठके, काही बडबडतात राव. 10 वर्ष सगळ्यांना व्यवस्थित वागणूक दिली ना, 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं ना, गॅस कितीतरी उज्ज्वला गॅस माझ्या आया बहिणींना मिळाले का नाही. आम्ही आता पोलीस पाटलाचा मानधन वाढवलं, आशा वर्करचं वाढवलं, त्या आमच्या अंगणवाडीच्या काम करणाऱ्या भगिनीचं वाढवलं. आमचं काम चाललेलं आहे. हे मुद्दाम आमच्या नावाने म्हणजे बोटं मोडतायत, यांचं काही खरं नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, अजिबात भावनिक होऊ नका. मी पण भावनिक होऊ शकतो, परंतु भावनिकनं ह्या 12 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. त्याला निधी लागणार आहे. आम्हाला आढळरावला बरोबर घेऊन जावं लागेल. आढळराव चला आपण तिकडनं निधी घेऊन येऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.